हे या प्रलयंकारी पावसाने पूर्ण भारतामध्ये किती प्रलय माचवला आहे ते तुम्ही ऐकणार तर विश्वास बसणार नाही. आसाममध्ये या महापुरामुळे जवळजवळ 85 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अजून तिथं परिस्थिती फार चिंताजनक आहे. तिकडच्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे सुद्धा जबरदस्त पाऊस येते. गुजरातमध्ये तर महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस आलेला आहे येते आणि तिकडं महापूर आहे. कित्येक लोकांना हलवलं आहे आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त तिथं नुकसान झालेलं आहे गुजरातमध्ये. इकडं केरळमध्ये सुद्धा 15पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि परिस्थिती चिंताजनक आहे केरळ कर्नाटकमधली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती नुकसान झाले. हजारो हेक्टर पिकांचे दुर्दैवाने नुकसान झालेलं आहे. तर चिंताजनक बाब अशी म्हणजे ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याच्या तुलनेत जास्त पाऊस येऊ शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे, अंदाजे. तर पाऊस थांबू दे याच्यासाठी ही विदारक परिस्थिती, विदारक दृश्य तुम्ही मोबाईल टी व्हीवर पाहतच असणार. तेव्हा जास्तीत जास्त हा विचार शेअर करा, लोकांना सांगा की किती भीषण परिस्थिती आली आहे आणि एकमेकांची मदत करा. शेअर. धन्यवाद.